नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट 4 मेजरमेंट, त्यातील चॅप्टर नंबर 17 कॅलेंडर, त्यावर आधारित असलेल्या एक्सरसाइज 17.1 अँड 17.2. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, चॅप्टर नंबर 17ला सुरुवात करूया. आपले चॅप्टर नंबर 17 आहे द कॅलेंडर. यात काही आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी रूल्स दिलेले आहेत. सगळ्यात अगोदर चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर आपण ते पाहून घेऊया. जे इंग्रजी महिने असतात त्यांना काय म्हटलं जातं? ग्रेगोरियन इयर म्हटलं जातं. इंग्रजी महिने कुठले असतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. ओके. जानेवारी मंथमध्ये 31 डेज असतात. हे डेज काउंट करण्यासाठी एक मेथड आहे. आपला हात जो आहे, आपल्या हाताचा वरचा जो भाग आहे ते वरचा भागाला म्हणजे त्या मंथमध्ये 31 डेज असतात आणि खोलगट भागाला म्हणजे त्या मंथमध्ये 30 डेज असतात. एक्सेप्ट फेब्रुवारी मंथ. फेब्रुवारी मंथमध्ये 28 किंवा 29 डेजचा असतो. बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या पद्धतीने काउंट करायचे असतात. ओके. त्यानंतर मराठी महिने. मराठी महिन्यांना इंडियन सोलर इयर म्हटलं जातं. इंडियन सोलर इयरमध्ये कोणते मंथ येतात? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ अँड फाल्गुन. यात चैत्र महिन्यातले दिवस काही वेळेस 30 असतात तर काही वेळेस 31 डेज असतात. असं का असतं? कारण की ज्या वर्षी लीप इयर असेल त्या वर्षी चैत्र वर्षात 31 डेज येतात आणि नॉन लीप इयर असेल तर चैत्र महिन्यामध्ये 30 डेजचा असतो चैत्र महिना. ओके. त्यानंतरून लागोपाठ 5 महिन्यांमध्ये 31 दिवसांचे असतात आणि त्यानंतर बाकीचे 6 महिने हे 30 दिवसांचे असतात. ओके. चला नेक्स्ट पाहूया. लीप इयर. लीप इयर म्हणजे काय? ते लीप दिलेलं इयर हे लीप इयर आहे हे कसं ओळखायचं? अ इयर हॅविंग अ नंबर डिव्हिजिबल बाय 4 इज अ लीप इयर. तर सपोज आपल्याला एखादं इयर दिलेलं आहे आणि त्याला जर 4ने डिवाईड केलं तर त्याला कंप्लीट भाग जातो. तर ते असं वर्ष असेल तर त्या वर्षाला काय म्हणतात? लीप इयर म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल 2024ला कंप्लीट 4ने भाग जातो. 4 5 20, 0, 2वरती पुढचा नंबर घेतला 24 झाला, 2 6 24. तर या ठिकाणी रिमाइंडर काय आला? 0. म्हणजे 2024 हे कसं वर्ष आहे? लीप इयर आहे. ओके. लीप इयर असेल तर त्यातील फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 डेज असतात. इन 2024 द मंथ ऑफ फेब्रुवारी हॅड 29 डेज. देअर आर 366 डेज इन दी लीप इयर. जे लीप इयर असतं त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 डेज असतात. नेक्स्ट पॉईंट पाहूया. सेंटनरी इयर नॉट डिव्हिजिबल बाय 400 इज नॉट अ लीप इयर. सेंटिनरी इयर्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल दिलं आहे 19 वॉज नॉट लीप इयर. आता हे लीप इयर नाही आहे का? कारण की याला 400ने जर आपण भाग दिला तर याला कंप्लीट भाग जात नाही, रिमाइंडर उरतो. 4 4 16, 2 रिमाइंडर उरला, 3 रिमाइंडर उरला. म्हणजे हे जे आहे 19 हे लीप इयर नाही आहे. तसंच जर 2000 घेतलं तर हे लीप इयर आहे. 2000ला 400ने कंप्लीट भाग जातो. 10 कट 10 कट, 2000मधले पण 00 कट, 4 5 20, रिमाइंडर काय उरला? 0.
म्हणजे 2000 हे इयर कसं आहे, लीप इयर आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहूया. ऑब्झर्व द डेट फॉर अ पर्टिक्युलर डे. यू विल फाइंड द डिफरन्स ऑफ 7 बिटवीन द कॉन्झिक्युटिव्ह डेट फॉर अ पर्टिक्युलर डे. जर तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर डेची डेट पाहिजे असेल तर त्या 2 डेटमधला डिफरन्स हा किती असतो, 7 असतो. म्हणजेच बघा, 1 तारखेला जर सपोज मंडे असेल तर पुढचा मंडे कधी येईल, 8 तारखेला. त्यानंतर पुढचा मंडे कधी येईल, 15 तारखेला. त्यानंतर त्याच्या पुढचा मंडे कधी येईल, 22 तारखेला. आणि त्याचा पुढचा मंडे कधी येईल, 29 तारखेला. तर यांच्यातील डिफरन्स किती आहे, 7 डेजचा. 1 वीक हा किती डेजचा असतो, 7 डेजचा असतो. म्हणून या पर्टिक्युलर डेटचा जर आपल्याला वार काढायचा असेल तर त्यात किती ॲड करावे लागतात आपल्याला, 7 डेज नंतर पुन्हा तोच डे रिपीट होतो. ओके, चला फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी बघा. मंडे फॉल ऑन 1 जानेवारी 2024. जर सपोज 1 जानेवारी 2024ला मंडे आहे. ऑल द नेक्स्ट मंडे फॉल ऑन डेट. तर पुढचे सगळे मंडे कधी येतील, 8 तारखेला, 15ला, 22ला आणि 29 तारखेला काय वार येईल, सेम मंडे येईल. ओके, नेक्स्ट पॉईंट पाहूया. द टेबल शोईंग दी नंबर ऑफ डेज ऑकरिंग 5 टाइम्स इन अ मंथ. ओके, असे कोणते मंथ आहेत की ज्यांच्यामध्ये 5 डेज, एकच वार हा 5 टाइम्स रिपीट होतो. बघा, डेज ऑफ दी मंथ. आता 28 डेज कोणत्या मंथमध्ये असतात, फेब्रुवारी. 29 डेज कोणत्या मंथमध्ये असतात, फेब्रुवारीमध्येच. ओके, ज्यावेळेस फेब्रुवारी महिना हा 28 डेजचा असेल त्यावेळेस एकही वार रिपीट होत नाही. म्हणजे जर सपोज 1 फेब्रुवारीला मंडे असेल तर यात 5 टाइम्स रिपीट नाही होत. यात किती, 4 टाइम्सच रिपीट होतात. म्हणजे 1 तारखेला, 8ला, 15ला, 22ला आणि बस 22पर्यंतच. कारण की तो मंथ किती दिवसांचा आहे, 28 डेजचा आहे. तर एक वार हा फक्त 4 टाइम्स रिपीट होईल. जर सपोज फेब्रुवारी महिना हा 29 डेजचा असेल तर त्यातील वार हा एकच टाईम रिपीट होईल, 5 टाइम्स रिपीट होईल. 1 8 तारखेला, 15ला, 22ला आणि 29ला. बघा किती टाइम्स रिपीट होणार आहे. म्हणजे जर सपोज 1 फेब्रुवारीला जर मंडे असेल तर मंडे हा किती टाइम्स येईल, 1 2 3 4 5 टाइम्स रिपीट होईल एकच वार. ओके, जर सपोज मंथ हा 30 डेजचा असेल तर 1 आणि 2 तारखेचे जे पण वार असतील ते 5 टाइम्स रिपीट होतील. जर सपोज 1 जानेवारी आणि 2 जानेवारी असेल तर यांच्यातील हे जे 1 आणि 2 तारखेचे जे वार आहेत ते 5 टाइम्स रिपीट होतील. जर सपोज 1 जानेवारीला मंडे आहे आणि 2 जानेवारीला ट्यूजडे आहे तर 1 तारखेनंतर 8 15 22 आणि 29 इतके दिवस रिपीट होतील. त्यानंतरून 9 16 23 आणि 30 म्हणजे 1 तारखेचा वार मंडे हा किती टाइम्स रिपीट झाला, 5 टाइम्स. 1 2 3 4 5 टाइम्स. ट्यूजडे हा किती टाइम्स रिपीट झाला, 1 2 3 4 5. ओके, जर सपोज मंथमध्ये 31 डेजचा असेल तर 3 जे डेज आहेत 1 2 3 तारखेचे ते 5 टाइम्स रिपीट होतील. सपोज मार्च घेऊया. 1 मार्च, 2 मार्च आणि 3 मार्च.
जर सपोज 1 मार्चला मंडे असेल, 2ला काय येईल ट्यूजडे आणि 3ला काय येईल वेनसडे. तर 1 तारखेला तोच वार मंडे हा किती टाईम्स येईल 5 टाईम्स येईल. 1, 8, 15, 22 आणि 29. 2 तारखेला रिपीट होणारा वार कुठला आहे ट्यूजडे, तो पण 5 टाईम्स येईल बघा. 9, 16, 23 आणि 30ला. त्यानंतर 3 तारखेला वेनसडे हा पण 5 टाईम्स रिपीट होईल. 10, 17, 24 आणि 31. ओके, म्हणजे जर सपोज मंथमध्ये 31 डेजचा जर मंथ असेल तर 3 वार हे 5 टाईम्स रिपीट होतात. जर सपोज मंथ हा 30 डेजचा असेल तर 2 वार हे 5 टाईम्स रिपीट होतात. जर मंथ 29 डेजचा असेल तर एकच वार 5 टाईम्स रिपीट होतो. आणि जर मंथ हा 28 डेजचा असेल तर रिपीट होणारा वार किती टाईम्स येईल, फक्त 4 टाईम्स येईल. ओके, नेक्स्ट पाहूया. रिमेंबर द फॉलोइंग इम्पॉर्टंट डेज. या ठिकाणी काही इम्पॉर्टंट डेज आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. बघा, इयरमधला महाराष्ट्र डे कधी असतो 1 मे, महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर आणि ख्रिसमस 25 डिसेंबर. ऑल दीज डेज कम ऑन सेम डे. इयरमधले 1 मे, 2 ऑक्टोबर आणि 25 डिसेंबरला येणारा वार हा कसा असतो, सेम असतो. जर सपोज 1 मेला मंडे असेल तर 2 ऑक्टोबरला पण काय येईल, मंडेच येईल आणि 25 डिसेंबरला पण काय येईल, मंडेच येईल. ओके, इयरमधले हे जे 3 डेज आहेत त्या डेजला सेम वार येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे लोकमान्य टिळक डेथ ॲनिव्हर्सरी 1 ऑगस्ट, इंडिपेंडन्स डे 15 ऑगस्ट, टीचर्स डे 5 सप्टेंबर आणि चिल्ड्रन्स डे 14 नोव्हेंबर. ऑल दीज डेज कम ऑन द सेम डे. त्यानंतर वर्षातले हे जे डेज आहेत कोणते कोणते, 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, त्यानंतर 5 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबरला येणारे वार हे सेम वार असतील. जर सपोज 1 ऑगस्टला मंडे असेल तर 15 ऑगस्टला पण काय येईल, मंडे. 5 सप्टेंबरला पण काय येईल, मंडे. आणि 14 नोव्हेंबरला पण काय येईल, मंडे. सेम वार असेल या दिवशी. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे रिपब्लिक डे फॉल ऑन द सेकंड डे आफ्टर इंडिपेंडन्स डे. इयरमधला रिपब्लिक डे हा इंडिपेंडन्स डे नंतर 2 दिवसांनी येतो. जर सपोज इंडिपेंडन्स डे कधी असतो 15 ऑगस्टला. जर सपोज 15 ऑगस्टला मंडे असेल तर 26 जानेवारीला हा 2 दिवसांनी येईल, म्हणजे मंडेनंतर ट्यूजडे आणि वेनसडे. तर 26 जानेवारीला कोणता वार येईल, वेनसडे. नेक्स्ट पॉईंट पाहूया. इन द लीप इयर रिपब्लिक डे फॉल ऑन द नेक्स्ट डे ऑफ द इंडिपेंडन्स डे. पण जर सपोज लीप इयर असेल तर लीप इयरमध्ये इंडिपेंडन्स डे नंतर लगेच पुढचा रिपब्लिक डे येईल. जर सपोज या ठिकाणी 15 ऑगस्टला मंडे असेल तर 26 जानेवारीला काय येईल, ट्यूजडे. ओके, चला तर मग मित्रांनो आता एक्सरसाइजला सुरुवात करूया. आपली एक्सरसाइज आहे 17.1. त्यातील क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ द फॉलोइंग डेट इज इन ऑर्डर. विच ऑफ द फॉलोइंग डेट्स इज इन ऑर्डर. ओके, यातील करेक्ट ऑप्शन कुठला आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा, 2024 हे कसं इयर आहे, लीप इयर आहे. ओके, तर ह्या लीप इयर जरी असलं तरी मंथ कुठला दिलेला आहे, 9th मंथ दिलेला आहे. 9 मंथ म्हणजे कोणता, सप्टेंबर मंथ. सप्टेंबर हा 31 डेजचा असतो का, नाही, म्हणून ऑप्शन 1 येणार नाही. त्यानंतरून आपल्याला पुढची डेट काय दिलेली आहे, 29/2/2000.
2023. आता पुढचं वर्ष कोणतं दिलं आहे? 2023. 2023 हे नॉन लीप इयर आहे. नॉन लीप इयर असेल तर त्यात फेब्रुवारी महिन्यात 28 डेजचा असतो. या ठिकाणी 29 डेट दिलेली आहे, म्हणजे ऑप्शन 2 पण येणार नाही. ओके, नेक्स्ट 31/7/2024 म्हणजे 31 जुलै. आता जुलै महिना हा किती? 31 दिवसांचा असतो. म्हणजे ही जी दिलेली डेट आहे ही कशी आहे? करेक्ट आहे. म्हणून या ठिकाणी डेट इज इन ऑर्डर. करेक्ट ऑर्डर कोणती आहे? ऑप्शन 3मध्ये दिलेली डेट ही करेक्ट ऑर्डरमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, त्यानंतर चौथा ऑप्शन बघा. हा कुठला मंथ दिलेला आहे? 11th मंथ म्हणजे कोणता असतो? नोव्हेंबर. नोव्हेंबर किती दिवसांचा असतो? 30 डेजचा असतो. या ठिकाणी 31 डेट दिलेली आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 4 पण येणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. इन विच ऑफ द फॉलोइंग मंथ डज 3 days ऑकर 5 times? ओके, आताच आपण मागे रूल बघितले. तर 3 days ऑकर 5 times असा कोणता मंथ आहे की ज्यामध्ये 3 days हे 5 times तयार होतात? कोणते मंथ बघितले होते आपण? ज्या मंथमध्ये जो मंथ 31 डेजचा असेल त्या मंथमधले 3 days हे 5 times रिपीट होतात. ओके, बघा, एप्रिल हा मंथ 30 डेजचा आहे, ऑप्शन 1 येणार नाही. जून हा मंथ पण 30 डेजचा आहे, यात पण फक्त 2च डेज हे 5 times रिपीट होतील. त्यानंतर सप्टेंबर हा मंथ पण 30 डेजचा आहे आणि ऑक्टोंबर हा 31 डेजचा मंथ आहे. म्हणून ऑक्टोंबर महिन्यामधले जे 3 days आहेत ते 5 times ऑकर होतील. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. इट वॉज सॅटरडे ऑन द 5th March इन अ सर्टन इयर. व्हॉट वॉज द डे ऑन द 15th of the same month? ओके, बघा काय सांगितलेलं आहे. या ठिकाणी 5 मार्च दिलेला आहे आणि 5 मार्चला कोणता वार आहे? सॅटरडे. आणि आपल्याला काय विचारलं आहे? व्हॉट वॉज द डे ऑन द 15th of the same month. सेम मंथमधल्या 15 तारखेला काय वार येईल? ओके, बघा या ठिकाणी 5 मार्चला कोणता वार आहे? सॅटरडे. आणि आपल्याला 15th मार्चला कोणता वार येईल हे विचारलेलं आहे. आता 5मध्ये 7 ॲड केले तर 12. ओके, कारण 7 का ॲड केले आपण? 7 दिवसांनी पुन्हा तोच वार रिपीट होणार आहे. म्हणजे 5 तारखेला जो वार असेल तोच वार कधी येईल? 12 तारखेला पण येईल. 12 तारखेला कोणता वार येतो आहे? सॅटरडे. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? 15 मार्चचा वार काढायचा आहे. 12 मार्चला पण आला सॅटरडे. त्यानंतरून 13, 14 आणि 15. ओके, सॅटरडे नंतर काय येतो? संडे, मंडे आणि ट्यूजडे. तर 15th मार्चला कोणता वार येईल मग? ट्यूजडे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. दीपिका's birthday anniversary is celebrated every 4 years according to the date of the birthday. Her 8th birthday date anniversary was celebrated in 2020. What is her birthday date? बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. दीपिका's birth anniversary is celebrated every 4 years according to the date of birth. म्हणजे आपल्या दीपिकाची बर्थ ॲनिव्हर्सरी ही दर 4 वर्षानंतरून सेलिब्रेट होते आहे. म्हणजे तिची बर्थ डेट काय असेल? तिची बर्थची डेट ती लीप इयरमध्ये जन्माला आलेली आहे आणि तिची बर्थ डेट ही
29 फेब्रुवारी असेल, ज्या व्यक्तीची 29 फेब्रुवारी बर्थ डेट असते त्याचा बर्थडे हा दर 4 वर्षांनी येतो. ओके. हर 8th बर्थडे ॲनिव्हर्सरी वॉज सेलिब्रेट इन 2020. व्हॉट इज हर बर्थ डेट? जर तिची बर्थडे ॲनिव्हर्सरी 8th बर्थडे ॲनिव्हर्सरी ही 2020ला सेलिब्रेट केली तर तिची बर्थ डेट काय असेल? तिची बर्थडे ॲनिव्हर्सरी कधी आहे? 2020ला. कोणतीही 8th बर्थ ॲनिव्हर्सरी आहे, कधी सेलिब्रेट केली आहे ती? 2020ला. तर तिची बर्थ डेट काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर या ठिकाणी 8th बर्थडे ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजेच आपल्याला 4ने 8ला मल्टिप्लाय करावं लागेल. 8 4 जा 32. 4ने का मल्टिप्लाय केलं? कारण की लीप इयर हे 4 वर्षानंतर येतं आणि आपल्याला तिचा 8th बर्थ ॲनिव्हर्सरी माहिती आहे. त्याच्यावरून आपल्याला जर हे काढायचं असेल तिची बर्थ डेट, तर ती किती वर्षाची असेल तिच्या 8th बर्थ ॲनिव्हर्सरीला? 32. तर हे आपल्याला इयर काढायचं आहे. पण या ठिकाणी तर हे जे 32 आलेले आहेत ते आपल्याला यात काय करावे लागतील? सबस्ट्रॅक्ट. ओके. 2020मधून 32 सबस्ट्रॅक्ट करूया. 0मधून 2 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून 2कडून बोरो घेतला, 10 झाला. 10 - 2 8. 1मधून 3 सबस्ट्रॅक्ट नाही करू शकत, 2कडून बोरो घेतला, या ठिकाणी 10 झाला. 10कडून पुन्हा आपण काय घेतला? बोरो घेतला, या ठिकाणी काय झाला? 11. 11 - 3 काय येईल? 8. 9 ॲज इट इज, 1 ॲज इट इज. म्हणजे तिचं बर्थ डेटचं इयर निघालं यावरून. तिचं बर्थ डेचं इयर काय आलं? 1988. आणि डेट काय येईल? 29 फेब्रुवारी. कारण की 29 फेब्रुवारी कशावरून सांगतो आहे आपण? आफ्टर एव्हरी 4 इयर नंतरून तिची बर्थ ॲनिव्हर्सरी येते आहे. त्यावरून आपण तिची बर्थ डेट काय कसं कन्सिडर केलं? यावरून कन्सिडर केलेलं आहे आफ्टर 4 इयर. म्हणून 29 फेब्रुवारी 1988ला तिचा बर्थ झालेली आहे ती. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? 29 फेब्रुवारी 1988. येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. इन द इयर 2024, गांधी जयंती वॉज ऑन वेनसडे. इन द सेम इयर विच डे वॉज क्रिसमस? ओके. बघा, आपण रूल्समध्ये बघितलं कोणत्या कोणत्या डेजला सेम वार असतो. तर 1 मे, 2 ऑक्टोंबर आणि 25 डिसेंबर या डेजला सेम वार असतो. या ठिकाणी आता 2 ऑक्टोंबर, गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोंबरला. 2 ऑक्टोंबरला जर वेनसडे आहे आणि आपल्याला क्रिसमसचा डे विचारला आहे, तर क्रिसमसला पण कोणता वार येईल? वेनसडेच येईल. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर वेनसडे? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. हाऊ मेनी डेज आफ्टर बालिका दिन फॉल रिपब्लिक डे? ओके. बघा, बालिका दिन नंतर रिपब्लिक डे किती दिवसांनी येईल? तर या ठिकाणी आपल्याला दिलं आहे बालिका दिन कधी दिलेला आहे? 3rd जानेवारी. जर सपोज 3rd जानेवारीला 3rd जानेवारी दिलेला आहे, 3rd जानेवारीला बालिका दिन आहे आणि आपल्याला रिपब्लिक डे म्हणजे रिपब्लिक डे कधी असतो? 26 जानेवारीला असतो. 26 जानेवारीला
किती दिवसांनी येईल असं विचारलं आहे. हे काढण्यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला 26 मायनस 3 किती येईल 23. तर बालिका दिन नंतर रिपब्लिक डे हा 23 डेज नंतर येईल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. रियान went on a trip 5 days after 14th of the month. On which date did she go on trip? ओके, महिन्याच्या 14 तारखेनंतर 5 दिवसांनी रियान हा ट्रिपसाठी जाणार आहे. तर तो कोणत्या तारखेला ट्रिपला जाईल? हे करण्यासाठी काय करावं लागेल? 14 + 5 19. तर तो 19 तारखेला ट्रिपसाठी निघेल. आहे का ऑप्शनमध्ये आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. विच मंथ इन द इंडियन सोलर इयर हॅज 31 डेज? इंडियन सोलर इयरमधला असा कोणता मंथ आहे की तो 31 डेजचा आहे? तर वैशाख हा 31 डेजचा आहे. अग्रयान, माघ आणि फाल्गुन हे 30 डेजचे आहेत. वैशाख हा 31 डेजचा आहे, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट एक्सरसाइजला सुरुवात करूया. एक्सरसाइज आहे आपली 17.2. त्यातील क्वेश्चन नंबर 1. आकाश वॉज बॉर्न ऑन सॅटर्डे 31 डिसेंबर 2016. व्हॉट वॉज द डे ऑन हिज 8th बर्थडे? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? आकाशची बर्थ डेट दिलेली आहे. कधी बर्थ डेट आहे त्याची? 31 डिसेंबर 2016ला त्याचा बर्थ झाला आणि वार दिलेला आहे सॅटर्डे. तर तो ज्यावेळेस 8 इयर्सचा होईल, 8 बर्थडेचा वार काय असेल? आपल्याला 8व्या बड्डेचा वार काढायचा आहे. ओके, म्हणजे त्या 8 वर्षानंतर कोणतं इयर असेल ते काउंट लिहून घेऊया. 2017, 2018, 2019, 2020, 2021, 22. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. बघा तुम्ही म्हणाल या ठिकाणी इयर्स 9 लिहिले, पण ह्या दिवशी ह्या इयरमध्ये तो बॉर्न झालेला आहे. तो 31 डिसेंबर 2017ला 1 वर्षाचा कंप्लीट होईल. म्हणजे आता पुढचं इयर मोजावं लागेल. इथे 1 वर्षाचा झाला, 2 3 4 5 6 7 8. म्हणजे तो 31 डिसेंबर 2024ला 8 वर्षाचा होईल. आणि ह्या दिवशी कोणता वार असेल, कोणत्या वारी त्याचा बड्डे सेलिब्रेट होईल? तर आपल्याला अजून एक रूल माहिती आहे. यात सगळ्यात अगोदर आपण लीप इयर बघून घ्यायचं. लीप इयर कोणते दिसत आहेत? लीप इयर कशावरून आपण फाइंड आउट करू शकतो? तर ह्या इयर्समधले जे 2 शेवटचे डिजिट्स असतात त्यांना जर 4ने कंप्लीट भाग जात असेल तर ते वर्ष लीप इयर असतं. ओके, तर या ठिकाणी 16ला 4ने कंप्लीट भाग जातो, म्हणजे 16 हे पण कसं आहे? लीप इयर आहे. त्यानंतर 20 लीप इयर आहे आणि 24 हे पण काय आहे? लीप इयर आहे. ओके, बघा आपल्याला 31 डिसेंबर 2016ला सॅटर्डे आहे. जर लीप इयर असेल तर ते जे इयरमधले पुढचे डेज असतात ते 2 डेजने पुढे सरकतात. म्हणजे आता 31 डिसेंबर 2017ला काय वार येईल? 2 दिवस पुढे सरकेल. सॅटर्डे, संडे आणि मंडे. म्हणजे 31 डिसेंबर 2017ला मंडे आला. नॉन लीप इयरमध्ये जर जायचं असेल तर फक्त 1 दिवस पुढे सरकतो. ओके, जर 31 डिसेंबर 2017ला मंडे असेल तर 31 डिसेंबर 2018ला ट्यूजडे येईल. तसंच ट्यूजडे नंतर वेनसडे,
थर्सडे, आता हे आहे लीप इयर, आता 2 दिवस पुढे सरकावं लागेल. थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, त्यानंतर संडे, मंडे आणि ट्यूजडे. ओके, आपण नॉन लीप इयरमधून लीप इयरमध्ये जातो आहे, नॉन लीप इयरमधून जातो आहे म्हणून फक्त एकच दिवस पुढे सरकेल. जर सपोज आपल्याला 2025चं काढायचं राहिलं असतं तर अजून आपण पुढे 2 दिवस सरकलो असतो. पण आपल्याला काय काढायचं आहे, 31 डिसेंबर 2024ला काय वार येईल, तर 31 डिसेंबर 2024ला काय वार आला, ट्यूजडे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्यूजडे, चेक करा. येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. The summer vacation of 42 days of a school start on 5th May. On which date will the school reopen? ओके, बघा क्वेश्चनचं मीनिंग काय दिलेलं आहे. 5th मेला स्कूलच्या समर वॅकेशन स्टार्ट होत आहेत आणि किती डेज आहेत, 42 डेज आहेत. आणि काय विचारलं आहे आपल्याला त्यांनी, ऑन विच डेट विल दी स्कूल रिओपन, तर स्कूल किती दिवसानंतर रिओपन होईल. ओके, बघा या ठिकाणी 5th मार्चला हे स्टार्ट झालेलं आहे सुट्ट्या, आणि किती डेज आहेत वॅकेशन्स, 42 डेज आहेत. तर स्कूल कोणत्या वारी ओपन होईल, तर हे काढण्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल, मे महिना किती दिवसांचा असतो, 31 डेजचा असतो. ओके, आणि जून महिना हा किती दिवसांचा असतो, 30 डेजचा असतो. ओके, तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, कधी सुट्ट्या लागल्या आहेत, 5th मेपासून, म्हणजे 31मधून आपल्याला 5 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. का करतो आहे आपण सबस्ट्रॅक्ट, कारण की 1 ते 4 तारखेपर्यंत स्कूल होती, 5 तारखेपासून आपल्याला सुट्ट्या लागलेल्या आहेत, म्हणून 31 डेजमधून 5 डेज सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. ते काय येईल, 2 कॅरी 1 काय झालं, 11 मायनस 5 6, 26 डेज. तर मे महिन्यामध्ये किती दिवस सुट्ट्या आहेत, 26 डे, मे महिन्यामधल्या 26 डेज, टोटल 42 डेज सुट्ट्या आहेत आपल्याला, म्हणून 42मधून 26 सबस्ट्रॅक्ट केले. 12 मायनस 6 6, 3 मायनस 2 1, हे किती आले, 16. तर 16th जूनला स्कूल ही रिओपन होईल. 16 जून कसे काढले आपण, बघा मे मंथमध्ये 26 डेज सुट्ट्या आहेत, टोटल सुट्ट्यांमधून 26 सबस्ट्रॅक्ट केले, तर आन्सर काय मिळालं, 16. तर जूनमधल्या 16 तारखेला स्कूल ओपन होईल, म्हणजे जूनमध्ये अजून 15 डेज आपल्याला सुट्ट्या आहेत. तर हे 26 आणि याच्यातले 16 हे किती झाले, टोटल जर केली तर आपण हे काय आहेत, मे महिन्यातल्या सुट्ट्यांचे दिवस आणि 16 हे जून महिन्यातल्या सुट्ट्यांचे दिवस. 6 + 6 12, 2 + 2 4, बघा 42 डेज आले. मेमध्ये 26 डेज सुट्ट्या आहेत आणि जूनमध्ये 16 डेज सुट्ट्या आहेत. तर आपली स्कूल कधी रिओपन होईल मग, 16th जूनला. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. काहींना प्रश्न पडेल की 16च्या पुढचा डेज 17 जूनपासून स्टार्ट होईल, पण नाही, आपल्याला 5th मेला पण सुट्टी आहे, म्हणून तो डे पण आपण काउंट केलेला आहे. ओके, म्हणून किती तारखेला स्कूल रिओपन होईल, तर 16 जूनलाच रिओपन होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ लीप इयर, खाली दिलेल्यापैकी कोणतं इयर हे नॉन लीप इयर आहे, तर बघा याला 400ने कंप्लीट भाग जातो आहे, 4 4 जा 16, रिमाइंडर 0 उरतो आहे, म्हणजे हे जे दिलेलं इयर आहे हे कसं आहे, लीप इयर आहे. ओके, आपल्याला नॉन लीप इयर
फाइंड आउट करायचं आहे. 1800ला कंप्लीट भाग जाईल का? नाही. 4 4चा 16, 2 रिमाइंडर उरतो आहे. म्हणजे हे जे 1800 आहे हे नॉन लीप इयर आहे. नॉट लीप इयर म्हणजे हे लीप इयर नाही आहे. म्हणून आपला करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल या ठिकाणी. बघा या ठिकाणी 2000ला पण कंप्लीट 400ने भाग जातो आहे. या ठिकाणी 2400ला पण कंप्लीट भाग जातो आहे. ओके, हे सगळे कसे आहेत? लीप इयर्स आहेत. नॉन लीप इयर फक्त 1800 हा आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. इफ इट इज फ्रायडे ऑन द फर्स्ट डे ऑफ द इयर 2016, then on which day will Marathi language day fall in the year of 2017? 27th February is the Marathi language day. ओके, बघा काय सांगितलेलं आहे. क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घेऊया सगळ्यात अगोदर. इफ इट इज फ्रायडे ऑन द फर्स्ट डे ऑफ इयर 2016 ह्या इयरचा पहिला जो दिवस आहे त्या दिवशी कोणता वार आहे? फ्रायडे आहे. म्हणजेच काय? 1 जानेवारी 2016ला फ्रायडे आहे. देन ऑन विच डे विल मराठी लँग्वेज डे फॉल इन द इयर 2017? तर 2017मधला मराठी लँग्वेज डेला कोणता वार असेल ते आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी 27 फेब्रुवारीला मराठी लँग्वेज डे नोट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला कोणता वार काढायचा आहे? 27 फेब्रुवारी 2017ला काय वार येईल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. ओके, 1 जानेवारी 2016ला फ्रायडे दिलेला आहे. त्यावरून 1 जानेवारी 2017ला काय वार येईल? तर हा जो वार आहे हा 2 दिवसांनी पुढे सरकेल. का? कारण की 2016 हे कसं आहे? लीप इयर आहे. जर सपोज 1 जानेवारी 2016ला फ्रायडे आहे तर 1 जानेवारी 2017ला संडे येईल. 2 दिवस पुढे सरकलो. 1 जानेवारी 2017ला जर संडे असेल तर यावरून आपण 1 फेब्रुवारी 2017चा वार काढूया. बघा या 31 डेजचा मंथ आहे हा. यात 1, 8, त्यानंतर 15, 22 आणि 29 तारखेला येणारा वार काय असेल? संडे असेल. त्यानंतर 2, 9, 16, 23 आणि 30 तारखेला येणारा वार काय असेल? संडेच्या पुढचा मंडे. त्यानंतर 3, 10, 17, 24 आणि 31 जानेवारी याला येणारा वार काय असेल? ट्यूजडे. म्हणजे 31 जानेवारी 2017ला ट्यूजडे आहे. त्याच्या पुढचा वार काय येईल? 1 फेब्रुवारी 2017. ट्यूजडेच्या पुढे काय येईल? वेनसडे. तर 1 फेब्रुवारी 2017ला कोणता वार आला? वेनसडे. ओके, तर यात पण 1, 8, 15, 22 आणि 29 तारखेला काय येईल? वेनसडे. आपल्याला काय काढायचं आहे? 27 तारखेचा वार काढायचा आहे. तर 29ला वेनसडे आला. 28ला काय येईल? त्याच्यावरती वेनसडेच्या अगोदर कोणता वार येतो? ट्यूजडे. 27ला काय वार येईल? ट्यूजडेच्या अगोदर मंडे. आणि आपल्याला हेच फाइंड आउट करायचं आहे. 27 फेब्रुवारी 2017ला काय वार मिळाला आपल्याला? मंडे. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर मंडे? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इयर विल हॅव 366 डेज? असं कोणतं वर्ष आहे ऑप्शनमध्ये दिलेलं की ज्या
वर्षामध्ये 366 दिवस आहेत. असं कोणतं वर्ष असतं जे लीप इयर असतं, त्या लीप इयरमधले डेज किती असतात 366 आणि नॉन लीप इयरमध्ये 365 डेज येतात. तर आपल्याला या ठिकाणी काय किती डेजचा इयर बघायचं आहे 366 म्हणजेच लीप इयर चेक करायचं आहे. 2002 हे नॉन लीप इयर आहे, 2004 हे लीप इयर आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. 2004मध्ये येणारे डेज किती आहेत 366 डेज आहेत. ओके, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. इफ Christmas fall on Sunday of the year 2016, then on which day will Maharashtra Day fall in the year 2017? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे क्रिसमस डे 2016मधला कधी येतो आहे संडे. म्हणजे क्रिसमस डे कधी असतो 25 डिसेंबर. 25 डिसेंबर 2016ला काय आहे संडे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे 1 मे 2017ला काय वार असेल. तर आपल्याला माहिती आहे 1 मे 2 ऑक्टोंबर आणि 25 डिसेंबरला सेम वार असतो. तर या दिवशी कोणता वार आहे संडे आहे. जर सपोज 1 मे 2016ला संडे आहे तर 1 मे 2017ला काय वार येईल. तर हे जे 2016 हे कसं आहे लीप इयर आहे. या लीप इयरमधून आपल्याला नॉन लीप इयरमध्ये जर जायचं असेल तर ते ज्या इयरमधला सेम डेज आहे तो 2 दिवसांनी पुढे सरकतो. म्हणजे 1 मे 2016ला जर संडे असेल तर 1 मे 2017ला संडेपासून 2 दिवस पुढे सरकलो आपण मंडे ट्यूजडे. तर 1 मे 2017ला काय वार येईल ट्यूजडे. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्यूजडे. येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. तनुजा बाय half a liter of milk every day at the rate of 70 rupees per liter. What is her bill for the month of April? ओके, तनुजा ही एप्रिल मंथमध्ये रोज दूध घेते आहे. एप्रिल मंथमध्ये हा किती डेजचा असतो 30 डेजचा असतो. दररोज ती किती लिटर दूध घेते आहे हाफ लिटर. म्हणजे हाफ लिटर घेते आहे म्हणजे किती 1 लिटरच्या हाफ. जर सपोज तिने 30 डेज 1 लिटर घेतलं, रोज तिने 1 लिटर घेतलं तर किती डेज होतील 30 डेज होतील ना. म्हणजे 30 लिटर दूध होईल. पण ती किती घेते हाफ घेते आहे. म्हणजे किती लिटर दूध झालं तर 15 लिटर दूध होईल. 30 दिवसात ती अर्धा लिटरप्रमाणे 500 ग्रॅम लिटरप्रमाणे 30 दिवसात किती दूध घेईल ती 15 लिटर दूध घेईल. ओके, आणि दुधाचा रेट किती आहे 1 लिटर दूध किती रुपयाला आहे 70 रुपयाला. तिचं दूध 30 दिवसांमध्ये किती घेऊन झालं 15 लिटर घेऊन झालेलं आहे. 1 लिटरचा भाव आहे 1 लिटर दुधाचा रेट आहे 70 रुपीज. तर 15 लिटर दुधाचा भाव काय होईल हे काढण्यासाठी काय करावं लागेल 70 मायनस 15. 15 5 असे 105. म्हणजे 15 लिटरच्या दुधाचे भाव किती होईल तिचा 1050 रुपये. ऑप्शनमध्ये आहे का येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. 1 year Lokmanya death anniversary was on Sunday. In the same year, on which day was Balika Din celebrate? लोकमान्य टिळक डेथ ॲनिव्हर्सरी कधी असते 1 ऑगस्टला आणि बालिका दिन कधी असतो 14
नोव्हेंबर, बालदिन 14 नोव्हेंबरला. जर 1 ऑगस्टला संडे आहे तर 14 नोव्हेंबरला कोणता वार येईल? आपल्याला माहिती आहे 1 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, त्यानंतर 5 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबरला सेम वार येतो. तर 1 ऑगस्टला जर संडे आहे तर 14 नोव्हेंबरला पण काय वार येईल? संडे. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.